जाणून घेऊ। सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्यातील गटबाजीची चर्चा ही पुन्हा एकदा समोर आली आहे। पक्षानेच आपली ताकद कमी केली असा घरचा आहेर मुनगंटीवारांनी भाजपला दिलेला होता। यावरून किशोर जोरगेवारांनी आता प्रतिक्रिया दिली आहे। अशा प्रकारचं वक्तव्य करणं म्हणजे काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा अपमान आहे असं जोरगेवार म्हणाले। त्याबरोबरच शोभाताई फडणवीस यांनी पक्षासाठी कष्ट केलेले आहेत, त्यामुळे पक्षाच्या झालेल्या पराभवामुळे त्यांना काळजी वाटणं स्वाभाविक आहे असं देखील जोरगेवार म्हणाले। नगर परिषद निवडणुकीमध्ये एकीकडे भाजपला राज्यात ऐतिहासिक विजय मिळाला, मात्र दुसरीकडे चंद्रपूरमध्ये मात्र भाजपची मोठी पिछाड झाली आहे। आपल्यासोबत आमदार किशोर जोरगेवार या विषयावर बोलण्यासाठी भाऊ, मंत्रिपद मिळालं नाही म्हणून कधी नव्हे तेवढा मोठा पराभव झालाय भाजपचा, असं मुनगंटीवारांचं म्हणणं आहे। प्रत्येक गोष्ट ही मंत्रिपदाशी जोडणं जे एक प्रकारे कार्यकर्त्यांनी केलेल्या कष्टाचा अपमान आहे असं मी या ठिकाणी समजतो। असे अनेक या निकाल पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की जिथे जिथे मंत्रिपद आहे एका मंत्र्यांच्या सौभाग्यवती या ठिकाणी पराभूत झालेल्या आहे। असं जर असतं तर काँग्रेस 1000 वर्ष सत्तेमध्ये राहिली असती, कारण की त्यांच्या जो मंत्रिपद होती। आम्ही भारतीय जनता पार्टी कधीच सत्तेमध्ये येऊ शकली नाही आणि हेही म्हणणं चूक आहे की मंत्रिपद होतं तेव्हा परतच भारतीय जनता पार्टीला सर्व निवडणुका जिंकता आल्या। हे चूक आहे, खोटं आहे। कारण की जेव्हा आमच्याकडे मंत्रिपद होतं भारतीय जनता पार्टीकडे, तेव्हा महानगरपालिका नगरपालिका आम्ही अनेक ठिकाणी आम्ही पराभूत झालेलो आहे। एवढंच नव्हे तर लोकसभेमध्ये 2दा आम्हाला पराभव झालेला आहे। सलग 5 निवडणुका या मंत्रिपद चंद्रपूर जिल्ह्याकडे असतानाच पराभूत झालेले आहे। पण अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे अत्यंत कार्यकर्त्याचं मनोबल कमी करणार आहे, कार्यकर्त्याचा अपमान करणार आहे आणि पक्षामध्ये निराशेचं वातावरण पसरवण्याचं काम आहे। सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर। दरम्यान नागपूरमधून पुढची बातमी समोर येते। शोभाताई फडणवीस या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील रामगिरी या निवासस्थानी भेटीसाठी